कशी प्रक्रिया पुढे राबवणार आहेत। तुम्ही त्रिसदस्यीय त्याच्यात 3 जणांची समिती गाव लेवल पातळीवर गठीत केली। त्यांनी जास्तीच आमचा वेळ घालू नये। त्यांनी जर 15-15 दिवस तपासायला लागला तर 15 दिवस तहसीलदार आणि 15 दिवस एसडीएम 1.5 महिना आमचा त्याच्यातच जायचा। त्यांना टाइम बाउंड असला पाहिजे की 2 दिवसाच्या आत तो विषय संपवत चालायचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब प्रमाणपत्र इश्यू करायचे गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे। या थोड्याशा काही चर्चा काही दुरुस्ती जर JR मध्ये करायची असेल तर त्या संदर्भात काही विषय काही मुद्दे घ्यायचे राहिले त्याविषयी काही तर उद्याचा वेळ त्यांनी लगेच दिला। उद्या या म्हणे दी पण उद्या काहीतरी आहे तर मागा पुढं तर परवा गणपती बाप्पाचं विसर्जन आहे परवाच्याला तर त्याच्यानंतर थोडं निवांत बसता येईल। बरं झालं म्हणलं गडबडीत पुन्हा सांगायचं राहिले विषय माझ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या आयुष्याचा विषय पश्चिम महाराष्ट्रातल्या 17 संस्थांचा माझ्या गरीब मराठ्यांच्या आयुष्याचा विषय आणि तो असा पळत जाऊन पळत येऊन सुटण्यासारखा नाही आहे। तर मग आता कायम सुसूत्रता त्याच्यात चांगली आणायची सुलभता त्याच्यात आणायची अटी शर्ती त्रुटी आमकं तमकं कुठाने राहू नये मागं म्हणून 2 दिवस लेट जाऊ। बरं तुमची एक मागणी आहे की सगळं मराठवाडा सरसकट कुणबी म्हणजे ओबीसी आरक्षण करायचं पण मुख्यमंत्री म्हणतायत की हा जो GR निघाला आहे तो सरसकटसाठी नाहीच आणि ह्याचा सरसकट लाभ होणार नाही। महाराष्ट्रासाठी सरसकट नाही मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी आहे गॅजेटियरच्या नोंदीनुसार 17 संस्थांच्या गॅजेटियरनुसार तिथला मराठा नव्हताच असा उल्लेख आहे स्पष्ट। 2 तर सरसकट होईल सगळं होईल थांबा तुम्ही सगळं होईल बघा होतं का नाही सगळं। दादासाहेब धन्यवाद। सगळं होईल मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार सगळं होईल। विश्वास ठेवायचा गैरसमज करणाऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही। पवित्र स्वच्छ आणि शुद्ध काम करणाऱ्या लेकरांवरती मराठ्यांनी गरिबाच्या लेकरावर विश्वास ठेवायचा आणि राजकारण हाकणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवून आपल्या पायावर दगड पाडून घ्यायचा नाही। शुद्ध आणि जिद्दीनं गोरगरिबासाठी काम करतो मेहनतीनं करतो कठोर मेहनत घेतो जीव जाळतो त्यांच्या पोराबाळासाठी गरिबाच्या काम करतो गैरसमज पसरू द्यायचा आपलं पक्क लक्ष ठेवायचं ध्येय ठेवायचं। जसं छत्रपती शिवरायांच्या काळात होतं स्वराज्याचा भगवाच फडकायचा तसा गरिबांनी लक्ष ठेवायचं। गरिबाची लढाई गरिबाच्या पोराच्या हाताने विजयाकडे न्यायची कुणी काही म्हणू देण द्यायचं नाही। आपण सरळ एकाच्याच मागं उभं राहायचं आणि झेंडा ठोकायचा सगळे मराठी आरक्षणात घालायचे ते मी घालतो फक्त गैरसमज करून घ्यायचा नाही। धन्यवाद जय शिवराय।